नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही स्वतः वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून जेही काही प्रश्नांचे उत्तर असेल ते तुम्हाला नोट डाऊन करता येतील. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिव्हन सेंटेन्सेस. समोर काही रिकाम्या जागा आहेत आणि अल्टरनेटिव्स म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातील करेक्ट ऑप्शन चूज करून तुम्हाला रिकामी जागा फिलअप करायची आहे. तर नंबर ए, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. आणि ऑप्शनमध्ये आहे न्यू बिगिनिंग, न्यू एंडिंग. तर कवितेचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे तिथे त्या हिशोबाने न्यू बिगिनिंग विल बी द आन्सर. सो आपण लिहूया. नंबर ए, आन्सर शुड बी अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग आर ब्रॉड बाय ईच न्यू डे. नंबर बी, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. आता आपण असा रोड डिसाईड केला पाहिजे जो आपल्याला घेऊन जाईल. आणि ऑप्शनमध्ये आहे ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. डिस्ट्रेस म्हणजे अधपतनाकडे आणि सक्सेस म्हणजे यशाकडे. तर आपण कुठला रोड डिसाईड केला पाहिजे? तर आन्सर असेल आपल्याला सक्सेसकडे घेऊन जाणारा आणि ग्रेट सक्सेस म्हणूया. तर उत्तर आपण लिहूया. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. नाव सी, नंबर सी, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश. आणि ऑप्शन्स आहे माईट आणि राईट. सो द पोएट प्रेज टू द लॉर्ड, कवी ईश्वराला प्रार्थना करतात, टू हेल्प हिम त्याला मदत करण्यासाठी, अँड फॉर स्टँड फॉर व्हॉट इज आणि त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी व्हॉट इज राईट जे करेक्ट आहे त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी हेल्प करायची प्रार्थना करतात. डी नंबरची रिकामी जागा बघा. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ, वर्स्ट आणि बेस्ट. वर्स्ट म्हणजे इथे बॅड, वर्स्ट असा शब्द आलेला आहे तिथे वर्स्ट. आणि बेस्ट जे गुडची डिग्री आहे, गुड, बेटर, बेस्ट. तर इथे वाईट येईल की चांगलं येईल या अर्थाने म्हटलेलं आहे. तर त्याच्या आयुष्यातले हे वाईट दिवस आहेत की चांगले दिवस आहेत या अर्थाने इथे म्हटलेलं आहे. तर बेस्ट इज द करेक्ट ऑप्शन अँड वी शुड राईट द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट द टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर ऑफ हिज लाईफ. नाव सी क्वेश्चन नंबर 2. फाइंड अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. कविते रायमिंग वर्बच्या जोड्या फाइंड आउट करायच्या आहे. आता हे बघण्यासाठी आपण कवितेच्या टेक्स्ट पेजकडे बघूया आणि फर्स्ट स्टांजाचा विचार करूया. बघा, फर्स्ट स्टांजामध्ये काय आहे? फर्स्ट स्टांजामध्ये इथे मेक, टेक. सेकंड स्टांजामध्ये सक्सेस, डिस्ट्रेस. थर्ड स्टांजामध्ये सी, मी. चौथ्यामध्ये बघूया वे, डे. आणि पाचव्या स्टांजामध्ये बघा सी, मी. या पद्धतीनं आपल्याला तिथे जोड्या लिहिता येईल. पुढे व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. या कवितेचे राईम स्कीम काय आहे? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यातला एक राईम स्कीम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता या ऑप्शन्स चूज करण्यापेक्षा आपण टेक्स्ट पेजवर बघूया आणि पहिल्या स्टांजाचा विचार करूया. तर पहिल्या स्टांजामध्ये पहा, लास्ट शेवटचे वर्ड्स आपल्याला विचार करायचा आहे. पहिल्या स्टांजाचा पहिल्या लाईनमधला शेवटचा शब्द आहे बिगिनिंग्स. त्याच्याखाली आहे मेक, त्याच्याखाली आहे चूज, त्याच्याखाली आहे टेक. आता इथे बघूया आपण जनरलीचे रायमिंग स्कीम असते ते पहिल्याचं तिसऱ्याशी आणि दुसऱ्याचं चौथ्याशी या पद्धतीनं असतं. म्हणून आपण पहिल्या लाईनचा शेवटचा शब्द पाहूया बिगिनिंग आणि थर्ड लाईनमधला शेवटचा शब्द बघूया चूज. तर बिगिनिंग आणि चूज इथे कुठेच आपल्याला राईम सापडत नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघूया सेकंड रोमध्ये. पहा, सेकंड रोमध्ये लास्ट वर्ड आहे मेक आणि फोर्थ रोमध्ये लास्ट वर्ड आहे टेक. तर मेक, टेक याच्यामध्ये राईम आहे. आता राईम स्कीम लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल
की बिगिनिंगच्या पुढे ए, मेक आणि टेकची जोडी आहे म्हणून मेकच्या पुढं बी, टेकच्या पुढं पण आपल्याला बी लिहावं लागेल आणि चूजच्या पुढे इथं आपल्याला सी लिहावं लागेल. मग याची रायमिंग स्कीम होईल ए बी सी बी. या पद्धतीनं बघा, ऑप्शनमध्ये फाइंड करा ए बी सी बी. येस, ए बी सी बी इज थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Now let's see question number 4. Match the lines in column A with the figure of speech in column B. कॉलम ए मध्ये कवितेतील लाईन्स दिलेले आहे आणि कॉलम बी मध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, ती लाईन कुठल्या फिगर ऑफ स्पीचमध्ये येते ते आपल्याला जोडी जुळवायची आहे. तर कॉलम ए मधलं नंबर 1 मध्ये आहे डिसिजन आय मस्ट मेक. आता ही जी लाईन आहे डिसिजन आय मस्ट मेक ही उदाहरण आहे इन्व्हर्शन या अलंकाराची. सेकंडमध्ये बघूया प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. इथे आपण अपोस्ट्रॉफी हा अलंकार होतो. आणि थर्ड वनमध्ये आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. इथे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोडमध्ये अलिटरेशन हा अलंकार आलेला आहे आणि आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ या चौथ्या याच्यामध्ये मेटॅफर हा अलंकार आलेला आहे. फिगर ऑफ स्पीच वर संक्षिप्त माहिती आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. आणि तुमच्या पुस्तकात बघा इथे अलिटरेशनबद्दल इथे इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर थोडक्यात घेऊया. अलिटरेशन इज अ ऑक्युरन्स ऑफ द सेम साऊंड दॅट बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एक्सेट्रा, सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. बघा इथे काय म्हटलेलं आहे की एखादा असा साऊंड एका लाईनमध्ये एक साऊंड वारंवार येतो तेव्हा तिथे अलिटरेशन हा अलंकार होतो. आता फाइंड आउट मोर एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. हे तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. स्टँडर्ड 8मध्ये आणि स्टँडर्ड 9मध्ये आपण अलंकारांबद्दलची माहिती घेतलेलीच आहे. असो पुढे बघूया. नाव सी क्वेश्चन नंबर 5. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ग्रुप ॲक्टिव्हिटी. From group and discuss each elements and planning an interview and prepare note on each element. इथे तुम्हाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ग्रुप करायचा आहे तुम्हाला आणि एक एलिमेंट प्रिपेअर करायचा आहे. याच्यामधले मुद्दे बघूया. एक फॉर्मॅट स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये हा एक भाग येईल की नेम ऑफ द इंटरव्ह्यू कोणाचं घ्यायचं आहे आणि नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर म्हणजे कोण घेणार आहे. त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकबद्दल तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, तो पर्सनल असेल, स्पोर्ट्सवर असेल, बिझनेसवर असेल, म्युझिकवर असेल, आर्ट्सवर असेल, कुठल्या टॉपिकवर आहे त्या पद्धतीनं तुम्हाला टॉपिक लिहायचा आहे. त्याच्यानंतर व्हेन्यू म्हणजे तो जो इंटरव्ह्यू आहे हा टी व्ही चॅनलवर होणार आहे, एखाद्या ऑडिटोरियम हॉलवर होणार आहे की एखाद्या स्टुडिओवर होणार आहे, या पद्धतीनं तुम्हाला व्हेन्यू लिहावं लागेल. नंतर त्याची डेट, टाईम हे सुद्धा याच्यामध्ये येईल. आणि पुढे म्हटलेलं आहे त्यांनी लेंथ, साईज, हाऊ मच, की त्या इंटरव्ह्यूची तुमची लेंथ किती असेल, साईज किती असेल. आता याच्यामध्ये ड्युरेशन येईल. लेंथ साईजमध्ये म्हणजे तो इंटरव्ह्यू किती वेळाचा असेल, साधारण तो 15 मिनटाचा असेल, 10 मिनटाचा असेल, अर्ध्या तासाचा असेल, त्या हिशोबाने आपल्याला ड्युरेशन लिहावं लागेल. त्यानंतर इथे दिलेलं आहे डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजे इंटरव्ह्यू आपल्याला विचारताना कुठल्या पद्धतीचे रूल्स किंवा रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा रूल्स असू शकते की मिक्सअप ऑफ यस नो टाईप क्वेश्चन. त्याच्यानंतर प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. प्रश्न विचारण्याच्या आधी प्रॉपर बॅकग्राऊंड तयार करा. किंवा आपण असा रूल आपण करू शकतो की अवॉइड एनी पर्सनल क्वेश्चन, समोरच्याला पर्सनल क्वेश्चन विचारू नये. अवॉइड व्हेरी क्रुशियल अँड चीप अँड वर्गर लँग्वेज. प्रश्न विचारताना लँग्वेज स्टँडर्ड असायला पाहिजे, वल्गर लँग्वेजचा वापर करता कामा नाही. या पद्धतीचे डूज आणि डोंट्सचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला फिक्स करावं लागेल. त्याच्यानंतर दिलेलं आहे टाईप ऑफ क्वेश्चन, यस नो क्वेश्चन ऑर WH टाईप क्वेश्चन. जनरली इंटरव्ह्यू घेताना दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यस नो टाईप क्वेश्चन अँड WH क्वेश्चन ऑल्सो. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला लिहायचं आहे. पुढं दिलं आहे बघा क्वेश्चन नंबर 6. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स.
बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 6मध्ये एखाद्या सक्सेसफुल टीनेजरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि खालील गाईडलाईन्सचा वापर करायचा आहे. वन स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट इज गिवन हिअर. एक स्टँडर्ड टेम्पलेट इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघूया आपण, आपल्याला त्या पद्धतीनं तयार करावं लागेल. सपोज नेम ऑफ द इंटरव्ह्यू, इथे आपण मृणाल देशपांडे लिहूया. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर रोहित गोरे. टॉपिक आहे लिटरेचर आर्ट या विषयाशी संबंधित. व्हेन्यू ऑडिटोरियम. डेट 20 ऑगस्ट 2021. टाईम 10 AM. ड्युरेशन 30 मिनिट्स. या पद्धतीने आपल्याला तिथे लिहावं लागेल. नाव 10 क्वेश्चन्स वी हॅव टू प्रिपेअर. तर बघूया काही सॅम्पल क्वेश्चन्स मी इथे तुम्हाला सांगत आहे. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असे असू शकतात. नंबर 1 मध्ये, हॅलो मृणाल, हाऊ डज इट फील टू रिसीव द प्रेस्टिजियस स्टारलाइट रायटिंग अवॉर्ड फॉर फिक्शन. पुढे नंबर 2, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स ऑफ रायटिंग अ शॉर्ट स्टोरी फॉर अ कॉम्पिटिशन. नंबर 3, डू यू रिलेट टू अ मेन कॅरेक्टर in your story, Mahi? Is Mrunal like Mahi in real life? Number 4, did you face any challenges while writing the book? Number 5, what happened? You overcome the challenges successfully? Number 6, how did you come to know about the event? Number 7, which writer do you admire the most? Number 8, what kind of books do you prefer reading? Number 9, I have heard that you are coming up with a new book in January. What are your future plans? Do you plan to pursue writing as a career? 10 number, do you have any message of fellow teenagers? या पद्धतीनं क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आणि इथे पॉईंट्स दिलेले आहेत. टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम, सेंट्रल आयडिया, फिगर ऑफ स्पीच, त्याच्यानंतर स्पेशल फीचर. स्पेशल फीचरमध्ये येईल टाईप्स ऑफ पोयम, लँग्वेज, स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एक्सेट्रा. आणि लास्ट इथे येईल व्हाय आय लाईक डिसलाईक द पोयम. तर बघूया आपण एक एक मुद्दा बघूया. पहा, पोयम ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा असतो. दरवर्षी कुठल्या तरी एका कवितेवर हा प्रश्न असतोच 10 मार्कांचा आणि अतिशय सोपी प्रश्न आहे आणि यामध्ये मार्क मिळवणं खूप सोपं जातं. तर बघूया, स्टार्ट करूया. पॉईंट्स फॉर्मॅट पहा त्याचा. पहिला आहे टायटल. आपण लिहूया, द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. नंबर 2 वर आहे पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स. नंबर 3, थीम किंवा सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डायलिमा अबाउट मेकिंग अ राईट डिसिजन. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स fully on him or her. A wrong decision may ruin the whole life. Hence, a teenager in the poem prays to God for his help and guidance. Rhyme scheme. Rhyme schemeचं आपण आधीच बघितलेलं आहे. The rhyme scheme of this poem is ABCB. नंतर आहे फिगर ऑफ स्पीच. ते पण आपण मॅच द पेअरमध्ये बघितलेले आहे. तर फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण लिहूया ॲपोस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, मेटॅफर. 6 नंबरमध्ये बघा, स्पेशल फीचर्स. दिस इज अ शॉर्ट बट क्वाईट वेल स्ट्रक्चर्ड पोयम. इन द फर्स्ट 2 स्टांजाज द स्पीकर ऑफ द पोयम, अ टीनेजर, थिंक्स डीपली अबाउट द बर्डन ऑफ मेकिंग चॉईसेस. इन द फॉलोइंग 2 स्टांजाज द स्पीकर ऑफ द पोयम स्पीक्स टू गॉड टू हेल्प हिम, टू शो हिम or her the right path. And in the final stanza, the speaker concludes that he or she would always cherish the teenage years spent under the constant guidance of Almighty God. 7 नंबरमध्ये बघा, फेवरेट लाईन्स, की तुम्हाला आवडलेल्या कवितेतील फेवरेट लाईन्स कोणत्या. सो माय फेवरेट लाईन्स फ्रॉम द पोयम आर,
I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Number 8. Why I like the poem. मला ही कविता काय आवडली? तर I like the poem for its clear and important message. As a teenager myself, I can very well relate to this. तर या पद्धतीने आपल्याला कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिता येईल. आता या प्रश्नाला ॲप्रिसिएशनच्या प्रश्नाला एक ऑरमध्ये प्रश्न असतो की आपल्याला त्या कवितेचा सारांश लिहायचा असतो. एक तर अप्रिसिएशन किंवा सारांश या दोनपैकी तुम्हाला एक प्रश्न लिहायचा असतो. ॲप्रिसिएशनचा शक्यतो चूज करा, कारण याच्यामध्ये मार्क मिळणं जास्त सोपं जातं. पॉईंट्स असल्यामुळे, मुद्दे असल्यामुळे याच्यामध्ये मार्क व्यवस्थित मिळतात. 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. लुक अराउंड इन युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स, क्लासमेट्स एक्सेट्रा अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम ऑफ देमसेल्व्स बाय डुईंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी. आता तुम्हाला तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी बघायचं आहे, कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, वर्गमित्रांमध्ये बघायचं आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे असे 4 व्यक्तीचे नावं तुम्हाला फाइंड आउट करायचे की ज्यांनी काहीतरी मोठं कार्य केलेलं आहे, काहीतरी वाखाणण्याजोगं आपण म्हणू शकतो, काहीतरी लक्षणीय असं कार्य केलेलं आहे, तर ते आपल्याला त्यांच्याबद्दल लिहायचं आहे. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क म्हणून देत आहे. हे होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि इथे हा भाग संपलेला आहे. सो बी सेफ, स्टे ॲट होम and goodbye.